पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा इथं भीषण अपघात झाला। कुंडमाळा इथला इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळलाय। या अपघातामध्ये अनेक पर्यटक वाहून गेलेले आहेत, तर चौघांचा मृत्यू झालाय। यामध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। तर या अपघातामध्ये 51 जण जखमी झालेत। एनडीआरएफच्या टीमने 41 पर्यटकांना रेस्क्यू केलंय, तर 2 जण अजून बेपत्ता आहेत। अंधार झाल्यानंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं। अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर तळेगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत्यू झालेल्या 4 जणांमध्ये वडील आणि त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे। रोहित माने आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा विहान माने या दोघांनाही जीव गमवावा लागलाय। फादर्स डेच्या दिवशीच दोघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येते। याशिवाय चंद्रकांत साठले यांचाही मृत्यू झालाय, तर चौथ्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाहीये। पावसाळ्यात कुंडमाळ्यात पर्यटक नेहमी गर्दी करत असतात। रविवार असल्यामुळे कुंडमाळ्यात आणखी गर्दी होती। दुपारी 3च्या सुमारास पर्यटक पुलावर उभे होते, तेव्हा हा पूल कोसळला आणि काही जण नदीत पडून वाहून गेले। अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं। कुंडमाळ्यात नेहमी पर्यटक येतात हे माहिती असतानाही त्यांच्या सुरक्षेसाठी इथं कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या, तसंच जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती, असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय।